माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी 4-5 एप्रिलच्या पुण्याच्या परिषदेमध्ये महसूल परिषदेमध्ये आमच्या 6 विभागीय आयुक्तांना 6 वेगवेगळ्या विषयावर अभ्यास गट तयार करून आणि महसूल प्रशासनामध्ये काय बदल केले पाहिजे, जे जुने कायदे आहेत MSRC कोडमध्ये जुने जे कायदे आहेत त्यामध्ये कालबाह्य झालेल्या कायद्यात काय बदल केले पाहिजे, DPCच्या स्कीममध्ये काय बदल झाले पाहिजे, मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची मोजणी होत नाही, स्टॅम्प ॲक्टमध्ये काय बदल झाले पाहिजे, म्हणजे 2029चा विकसित महाराष्ट्र, 2035चा विकसित महाराष्ट्र आणि विकसित महाराष्ट्राकरता महसूल खात्याचं काम याकरता दिशा देण्याकरता याकरताचं व्हिजन हे महसूल खात्याला यावं आणि जे काही रिपोर्ट्स आले आता जवळपास 350 सुधारणा या परिषदेमध्ये आमचे सर्व जिल्हाधिकारी आणि आमचे सर्व विभागीय आयुक्त, आमचे जमाबंदी आयुक्त आणि IGR यांनी सुचवलेलं आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या सुधारणा सुचवलेल्या आहे। या सर्व सुधारणा जर लागू केल्या तर महसूल विभाग हा देशातला क्रमांक 1चा विभाग महाराष्ट्राचा राहील, इतकं चांगलं वर्किंग या महसूल परिषदेमध्ये झालं आहे। शरद पवार यांनी सुरुवातीला ठाकरेंचा पक्ष फोडला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या खासगी मुलाखतीत म्हटले। वारंवार भाजपवर टीका होते पुढापुढीची, पण फडणवीसांनी पवारांवर म्हटले नाही। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या मुलाखतीमध्ये जे सांगितलं गेलं, मला हे माहिती आहे की देवेंद्रजी कधीही कपोलकल्पित बोलत नाही किंवा बेजबाबदार बोलत नाही। जे काही देवेंद्रजी बोलले असतील ते जबाबदारीने बोलले असतील आणि त्यांना सर्व बाबीची माहिती आहे आणि त्यामुळे त्यांनी तसं आपल्यासमोर स्पष्टता आणली असेल। सप्टेंबर महिन्यात देशात मोठा राजकीय भूकंप होईल असं उद्धव ठाकरे यांनी भाकीत व्यक्त केलेलं आहे। त्यांना 5 वर्ष जे काही राहिले सुले कार्यकर्ते आहे त्यांच्याकडे, उद्धव ठाकरेकडे, ते सांभाळायचे आहे। त्यामुळं असं बोलावंच लागतं, हे बदलणार आहे, ते बदलणार आहे, ते होणार आहे। कार्यकर्त्यांना शेवटी जे काही पक्षप्रवेश चालू आहे, जे उद्धवजी तिकडले पक्षप्रवेश एकनाथजीकडे चालू आहे, काँग्रेसचे पक्षप्रवेश आमच्याकडे चालू आहे, या पार्ट्या जसं आपले हे राहुल गांधी मतदार यादी चुकली, बोगस मतदान तो एक जो घेऊन बसले आहे, त्यांना वाटतं की हे मी चालवलं तर माझ्या पार्टीच्या लोक थांबून जातील, की राहुल गांधी जे बोलतात ते खरं बोलतात आहे। आणि इकडं उद्धव ठाकरे साहेब इथेच सांगतात आहे की बाबा हे बदलणार आहे, काही काळजी करू नका, कुठे जाऊ नका। त्यामुळे पार्टीचा जे पार्टी तुटतं किंवा पार्टीतले लोक बाहेर जातात ते थांबवण्याकरता असं बोलावं लागतं। संजय राऊत म्हटले की मराठी भाषेवरून आम्ही हिंसाचार करणार, हे उघड हिंसाचाराचं समर्थन करणं किंवा हिंसाचार करणाऱ्याला चिथावणी देण्यासारखं वक्तव्य आहे। संजय राऊतांचं खूप सिरियस घ्यायचं नसतं, त्यांच्याकडे हिंसाचार करणारी वगैरे काही टीम नाही आहे। तो काळ गेला जेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांच्याकडे शिवसेना होती। ती शिवसेना खऱ्या अर्थाने खरं आंदोलन, खरं हिंदुत्ववादी विषयाकरता आंदोलन एखादा विषय आता घेतला तर पूर्ण करायचे। आता यांच्याकडे ना टीम आहे, ना माणसं आहे, ना कोण करणार आहे। काही हिंसाचार करत नाही। कायद्याचं राज्य आहे, हे राज्य कायद्याचं आहे। कोणी हिंसाचार करेल का सरकार पाहत बसेल का? सरकार का मूठ गिळून बसेल का? हिंसाचाराच्या गोष्टी करतील त्यांना काय सरकार सोडून देईल का? करू द्या हिंसाचार, कुठं करते बघू, कुठं हिंसाचार करण्याची धमक आहे तेही बघू, ज्या ठिकाणी करतील त्या ठिकाणी बघू। हिंसाचार हे महाराष्ट्र राज्य आहे, इथे हिंसाचाराची भाषा सोबत नाही। इथे आपल्या कायद्याने राज्य करावं लागतं, कायद्याने काम करावं लागतं। आणि मराठी भाषेबद्दल तर आम्ही सांगितलं आहे, या महाराष्ट्राची आमची माय मराठी भाषा आणि मराठी भाषेच्या विरुद्ध कोणी बोललं तर आम्ही सहन करणार नाही। आम्ही यापूर्वीच आपल्याला त्या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर आम्ही आणलं आहे आणि वारंवार सांगतो आहे की मराठी भाषेला करता आमचं संपूर्ण जीवन आणि आमचं सरकार आणि आमचं सर्व पक्षसुद्धा हा महाराष्ट्रातील मराठी भाषेकरता आहे आणि मराठी भाषिका करताही आहे।
2 मेघना- दिवसाआधी जो शेतकरी पक्षाचा मेळावा झाला होता त्यामध्ये राज ठाकरे सहभागी झाले होते. आज राज ठाकरेंचा स्वतंत्र मेळावा होता. अशी शक्यता वर्तवली जाते की राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत जातील. नाही, मी आधी सांगितलं की राजसाहेबांना कोणासोबत जायचं, उद्धवजींना कोणासोबत जायचं, शरद पवार साहेबांना कोणासोबत जायचं त्यांचं त्यांना ठरवू द्या. आमचे ठरलं आहे की आमची महायुती ठरली आहे. आमच्या महायुतीमध्ये आम्ही निवडणुका लढणार आहोत आणि 51%ची लढाई आम्ही जिंकणार आहोत. माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद घेऊन जवळपास 4.5 महिने झाले, मात्र अजूनही त्यांनी बंगला सोडलेला नाही. जे काही धनंजय मुंडेजींनी बंगला सोडला किंवा नाही सोडला याचा निर्णय अजितदादा त्यांच्या पक्षाचे नेते करतात. शेवटी अजितदादा निर्णय करतील आणि मग माननीय मुख्यमंत्री त्यावर शिक्कामोर्तब करतील. उद्धव ठाकरे कुटुंबियांचं गांधी कुटुंबियांसोबत डिनर डिप्लोमसी आहे, जेवण करणार आहे एकत्र. कोणासोबत? गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत. कोण? उद्धव ठाकरे. रोज जेवण करा म्हणून, सकाळ संध्याकाळ. कोण थांबवलं आहे? सकाळचा नाश्ताही करा, दुपारची करा आणि संध्याकाळची करा. रोज करा 5-7 दिवस. त्याला का म्हणायचं? हो, मेघना बोर्डीकरांच्या वर्तणुकीमुळे थोडं अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते. समज देणार तुम्ही असं? नाही, मला असं वाटतं की मेघनाताई बोर्डीकर माझ्याशी बोलल्या. त्यांनी म्हटलं की माझं जे स्टेटमेंट आहे ते तोडून मोडून दाखवण्यात आलं आणि तोडून मोडून दाखवल्यामुळं त्या ठिकाणी वाद तयार झाले. तर मला वाटतं मी त्यांच्याशी उद्या बोलणार आहे आणि काही चूक झाली असेल तर त्याही ते स्पष्ट करतील. पण मी त्यांच्याशी बोलणार आहे उद्या. शिंदेची शिवसेना आता देशभरात विस्तार करण्याच्या तयारीत आहे. अडसूड असतील, गजानन कीर्तीकर असतील, यांना इतर राज्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. ते इतर राज्यात जाऊन पक्षाचा प्रचार करतील. नाही, माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत शिवसेनेचे. आणि मग राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळं जम्मू काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत, मुंबईपासून कलकत्त्यापर्यंत त्यांचा पक्ष वाढवायचा अधिकार शिंदे साहेबांना आहे. त्यामुळे त्यांनी त्या नियुक्त्या केल्या असतील, त्यात काही वावगं नाही. आज जितेंद्र आव्हाड ने कहा है कि सनातन धर्म ने भारत को बर्बाद कर रख दिया है. सनातन धर्म नाम का कोई धर्म ही कभी था ही नहीं. हिंदी में जानना चाहेंगे. देखिए, जितेंद्र आव्हाड जो कहते हैं ना, जो बोलते हैं, केवल उनके विधानसभा के जो वोटर्स हैं ना, वहाँ वो चुन के आने के लिए ऐसा स्टेटमेंट करते रहते हैं. अगर ऐसा स्टेटमेंट नहीं करेंगे तो चुन के नहीं आएंगे. और हर बार वो ऐसा स्टेटमेंट करते हैं कि जो मीडिया में उनका शायर है मीडिया में. तो ये स्टेटमेंट से मुझे लगता है कि हिंदू समाज की भावनाएं भड़काने का काम नहीं करना चाहिए जितेंद्र आव्हाड जी ने. और ज़्यादा अगर करेंगे इसमें तो सनातन धर्म भी फिर पीछे नहीं है. आप क्यों उनको सनातन हिंदू धर्म को बार बार आलोचना करते हो? और इस प्रकार की आलोचना करते हो तो सनातन धर्म भी चुप नहीं बैठेगा. साध्वी प्रज्ञा ठाकुर ने कहा है कि आतंकवाद का रंग हरा होता है. देखिए, उन्होंने क्या कहा ये मैं देखा नहीं है. उनका कहने पे मैं उत्तर ये बोला, ये कुछ उचित नाही. सर, महसूल मंत्री म्हणून तुम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना काय सूचना दिल्या जेणेकरून लोकाभिमुख आणखी होईल, प्रशासन गाव स्तरापर्यंत जाईल? मी संपूर्ण जिल्हाधिकाऱ्याला सूचना दिल्या आहे की जर लोकाभिमुख प्रशासन चालवायचं असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी आठवड्यातनं एक शुक्रवार हा प्रवास केला पाहिजे. महसूल विभागाच्या तलाठ्यापासून तर प्रांतापर्यंत सर्व ऑफिसेसमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी एक प्रवास केला पाहिजे. एखाद्या गावात जाऊन जनतेशी चर्चा केली पाहिजे, संवाद केला पाहिजे. आमच्या सर्व ADOनी आठवड्यातनं एक दिवस कुठल्या तरी गावात जाऊन जनतेच्या समस्या सोडल्या पाहिजे. आमच्या तहसीलदारनी आठवड्याचे 2 दिवस हे आपल्या तालुक्यातल्या गावात जाऊन 2 तास तरी त्या ठिकाणी आपण जनतेला काय वाटतं आहे, जनतेच्या अडचणी काय. जेव्हा गतिशील, पारदर्शी आणि लोकाभिमुख प्रशासनाची गोष्ट आपण करतो तेव्हा लोकाभिमुख प्रशासन द्यायचं असेल तर जनतेमध्ये अधिकाऱ्यांना जावं लागेल, जनतेमध्ये अधिकाऱ्यांना बोलावं लागेल, जेणेकरून जे मंत्र्याकडे, मुख्यमंत्र्याकडे तक्रारी जातात त्या तक्रारी कमी होतील. शेवटी सर्वात उत्कृष्ट प्रशासन कुठलं आहे? ज्या दिवशी एकही अर्ज महसूल मंत्र्याला येणार नाही, ज्या दिवशी एकही तक्रार मुख्यमंत्र्याकडे जाणार नाही, तो खरा महसूलचा चांगला दिवस आहे. आणि तेच सांगितलं आम्हाला की पुढच्या 3 वर्षामध्ये आपल्याला असं महसूल खातं करायचं आहे की कुठलाही शेतकरी, कुठलाही व्यक्ती हा महसूल मंत्र्याला भेटणारच नाही. म्हणजे चहा पाण्याला भेटेल पण तक्रार घेऊन येणार नाही, असं महसुली प्रशासन तयार करावं अशा सूचना मी दिल्या आहेत. खासदार दुबे यांनी राज ठाकरेचं राजकारण संपणार असं वक्तव्य केलेलं आहे एका मुलाखतीत.
तर खासदार दुबेला काय वाटतं तिकडं बसून महाराष्ट्राचं कोणी कोणाचं राजकारण संपवत नाही. प्रत्येकाचा आपला आपल्या राजकारणाचा वेगळा एक सर्वांचा अजेंडा आहे, वेगळे विचार आहे. त्यामुळं कोणी कोणाचं राजकारण संपवण्याकरता काम करू नये. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या विकासाकरता काम केलं पाहिजे. बच्चू कडूच्या आंदोलनाला तुम्ही नौटंकी म्हटलं होतं, ते म्हटलं की हा अपमान आहे आमचा. नाही, मी कधी बच्चू कडूचं काही नाव घेतलं नाही. या राज्यामध्ये अनेक लोक, मी बच्चू कडूचा रेफरन्स दिला नाही. मी सांगितलं की या राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले काही लोक जे आमच्या विधिमंडळात आहे, अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने नौटंकी करून राहिले. त्यांनी आपल्या सरकारच्या काळात काही केलं नाही. म्हणजे नौटंकी आंदोलन जे या महाराष्ट्रात चालू आहे याचा अर्थ ते बच्चू कडूसाठी थोडी आहे. अनेक आंदोलन चालू आहे रोज, आणि सभागृहाच्या बाहेर बसून आंदोलन केलं आहे का कितीतरी आमदारांनी. जे सभागृहात मांडायला पाहिजे ते न मांडता विरोधी पक्षाचे लोक सभागृहाच्या बाहेर त्या ठिकाणी फलक घेऊन बसलेले होते. ही जी नौटंकी आहे, उलट तर बच्चू कडूंनी सांगितलेल्या संपूर्ण बैठका मी घेतल्या आणि पुढे घेणार आहे. पुढच्या 15 ऑगस्ट नंतर जेवढ्या बैठका माझ्या अध्यक्षतेखाली बच्चू कडून सांगितलेल्या प्रश्नाच्या झाल्या होत्या त्या सर्व बैठका पुन्हा होणार आहे. आणि आपण निर्णय घेतला ना, माननीय मुख्यमंत्र्यांनी दिव्यांगांचे 2,500 रुपये महिना केला. कर्ज माफ करण्याकरता त्यांनी शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याकरता एक उच्चस्तरीय समिती गठीत केली. हे बच्चू कडूंनी जे जे त्या ठिकाणी सरकारला सुचवलं, सरकार त्यावर काम करतं आहे. आणि माझ्या कालच्या बोलण्याचं संपूर्ण तात्पर्य या महाराष्ट्रातल्या होत असलेल्या नौटंकीबाज आंदोलनाच्या बद्दलचं होतं, हे महत्त्वाचं आहे. ते बच्चू कडू बाबत नव्हतं. मी कशाला मी वारंवार सांगतो, या राज्यात रोजच आंदोलन चालू आहे. परवा एक दांडी यात्रा निघाली होती एक प्रेशर करता. असे जे आंदोलन आहे, आमचं सरकार न्याय द्यायला तयार आहे. मी बच्चू कडू आणि मी 4 तास बसलो, एक मंत्री बसले. आम्ही या ठिकाणी 2 त्याचे अत्यंत महत्त्वाचे निर्णय मान्य केले. शेतकरी पीक कर्जाकरता कमिटी मान्य केली आणि त्यांनाही मान्य आहे की गरीब माणसाचं ज्याला घरी गरज आहे पीक कर्ज माफ करण्याची, त्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे. धनधान्याचं कर्ज माफ होऊ नये हे त्या ठिकाणी त्यांनाही माहिती आहे. पण त्याच्याकरता लागणारा जो वर्किंग आहे ती करावी लागेल, म्हणून ती समिती केलेली आहे. आणि सोबत दिव्यांगाचं महत्त्वाची मागणी जी होती ती 2,500 रुपये आम्ही केलेली आहे. 8 डिपार्टमेंटच्या त्यांच्याकडे अलग अलग मागण्या आहे. 15 ऑगस्ट नंतर मी पुन्हा एकदा बैठक घेणार आहे, त्यात बच्चू कडूला बोलवणार आहे. हो, शेवटचा प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बैठका आणि नियोजन कसं सुरू आहे भाजपचं कसं? उद्या जरी निवडणुका झाल्या तरी भारतीय जनता पार्टी पूर्ण तयार आहे निवडणुकीला समोर जाण्याकरता. आमचं नियोजन पूर्ण झालेलं आहे. माननीय आमचे राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या अध्यक्षतेखाली बूथपर्यंत आमचं संपूर्ण गठन झालेलं आहे. 1222 मंडळामध्ये आमच्या कार्यकारिण्या झाल्या आहे. 80 जिल्ह्याच्या कार्यकारिण्या पूर्ण होत आहे. आणि पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्र प्रदेशची जी कार्यकारिणी होईल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात मेळावे होतील. काही जिल्ह्यामध्ये माननीय देवेंद्रजी स्वतः जात आहे. आता मी 7 तारखेला धाराशिवला आहे, 8 तारखेला मी जालन्यामध्ये आहे, 9 तारखेला बुलढाण्यामध्ये आहे. खरं तर सर्वच लोक आम्ही प्रवास करतो आहे. त्यामुळं मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जसं विधानसभेमध्ये 51.78% मतं घेऊन आम्ही जिंकलो, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 51% मतं घेऊन आम्ही जिंकू. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.